आणि याचं जेव्हा ते सगळं पूर्ण कंपाऊंडिंग सुरू होतं, जो प्रकार आहे पूर्ण, तो इतका भयंकर आहे की शेवटी त्यांनी जेवढा पैसा घेतला असतो त्याच्यात ते दुप्पट तिप्पट पैसा त्यांना परत करायची वेळ येते. त्यामुळे व्यवसायातला जो नफा आहे तो पूर्ण सगळा निघून जातो आणि ही मंडळी फक्त आपल्यावरचं जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्याकरताच काम करतात. त्यामुळे माझ्या पुस्तकाच्या मागचा उद्देशही तोच आहे की तुमच्याकडे असलेलं जे खेळतं भांडवल आहे त्यांनी तुमच्याकरता तुमच्या व्यवसायाची वृद्धी करायला हवी. तुम्ही तो दिलेलं ते कर्ज परत करायला म्हणून व्यवसाय नको करायला. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 40वा भाग आहे चारुदत्त पांडे यांच्यासोबत. मित्रांनो, गेल्या 1.5 वर्षापासून आपण करोना महामारीसोबत राहतोय. यामुळे होणारे सततचे लॉकडाऊन, रिस्ट्रिक्शन यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. अनेक धंदे बंद पडले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या. नेमका काय परिणाम झालेला आहे अर्थव्यवस्थेवर? याच्यातनं काहीतरी चांगलं निघून येणार आहे का? खरंच पुढचं शतक हे भारताचं असणार आहे का? लघु आणि मध्यम उद्योगांना काय स्कोप आहे? भांडवल कसं मिळवता येतं? भांडवलाचा उपयोग कसा करता येतो? भांडवल उभे करताना कुठली काळजी घेतली पाहिजे? कुठल्या क्षेत्रांमध्ये जास्त स्कोप आहे? अशा अनेक विषयांवर चर्चा केली आहे चारुदत्त पांडे यांच्याशी. चारुदत्त पांडे हे एक उद्योजक आणि लेखक आहेत. अनेक लघु आणि मध्यम उद्योगांना ते कन्सल्टिंग करतात. त्यांचं नवीन पुस्तक मेकिंग वर्किंग कॅपिटल वर्क फॉर यू हे नक्कीच सगळ्या व्यावसायिकांसाठी खूप उपयोगाचं ठरेल. मित्रांनो, हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे. आज आपण कुठेही असू, इथून हळूहळू एक एक पायरी चढून वर नक्कीच जाऊ शकतो. या पायऱ्या चढायला कुठली कौशल्य लागतात, काय मानसिकता लागते, हे जाणून घेण्यासाठी या कट्ट्यावरती मी आपल्यापैकीच सामान्य असलेल्या पण काहीतरी असामान्य काम केलेल्या लोकांशी गप्पा मारणार आहे. चला तर मग सुरुवात करू आजच्या या भागाला. चारुदत्त दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. धन्यवाद नचिकेत, मला या कट्ट्यावरती येऊन सगळ्यांची बोलायची संधी दिल्याबद्दल तुझे मनापासून आभार. दादा, आपण आज बघतोय की गेलं 1.5 वर्ष झालं हे पॅन्डेमिक, लॉकडाऊन आणि या सगळ्यामुळे आपण ऐकतोय आणि बघतो पण आहे की इकॉनॉमीवर खूप परिणाम झालेला आहे आणि लोकांचे म्हणजे जॉब्स गेलेले आहेत, धंदे बंद झालेले आहेत. तुम्ही हे सगळं खूप जवळून बघता, तर काय सांगाल, काय नेमका किती परिणाम झालेला आहे? हे जे संकट आलंय आता कोरोनामुळे, हे साधारणतः दर शतकामध्ये एखाद्या वेळेला येतं असं संकट आहे. आपण जर का बघितलं तर हे साधारणतः 1918 किंवा त्याच्या आधी 100 वर्षापूर्वी आलेलं या प्रकारचं संकट होतं. आणि आजच्या काळामध्ये जिथे आपण सगळं एकत्र, ज्याला आपण कनेक्टेड वर्ल्ड म्हणतो, सगळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, अशा काळामध्ये अशा प्रकारचं कुठलं संकट येईल आणि आपल्याला त्याच्यामुळे व्यवसाय आणि पूर्ण सगळं जगच थांबेल असा विचार कोणीच केला नव्हता. त्यामुळे याचे परिणाम झाले ते 2 पातळीवरती झाले. प्रत्येकाचा एक व्यवसायावरती झाला आणि प्रत्येक माणसाच्या एक वैयक्तिक पातळीवरती पण त्याचा एक खूप मोठा परिणाम झाला. त्यामुळे जेव्हा आपण याच्याकडे बघतोय, व्यवसायांचा जो भाग होता, जी पूर्णपणे व्यावसायिक मंडळी होती, त्यांच्याकडे कुठल्या तरी प्रकारचे ज्याला आपण एक बिझनेस कंटिन्युटी प्लॅन म्हणतो, अशा गोष्टी मोठ्या कंपन्यांकडे तयार होत्या. किंवा साधारणतः सगळ्या ज्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे वर्क फ्रॉम होम आणि हा सगळा भाग आधीपासून सुरू होता. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी करता पुन्हा जुळवून घेणं फार सोपी गेलं. पण जे छोटे उद्योग आहेत की ज्या लोकांना साधारणतः एक माणसांशी असलेले संबंध आणि त्यांच्याशी जी जवळीक असते त्यातून सुरू राहणारे जे सगळे उद्योग होते, या सगळ्या उद्योगांना हा सगळा काळ फार कठीण गेला. कारण कधी असा विचारच केला नव्हता, इतक्या दिवस व्यवसाय थांबायला लागतील, हा कधी भाग झाला नाही. आणि त्याच्या काळात काय होतं, तर त्याच्या आधीच्या काळात जर का बघशील तर लोकांची जी एक सगळी विकत घ्यायची जी ज्याला आपण एक साधारणतः इकॉनॉमीच्या भाषेत आपण ज्याला एक स्पेंडिंग पॉवर म्हणतो किंवा क्रयशक्ती जो भाग आहे तो खूप चांगल्या प्रमाणात वाढत होता भारतामध्ये. त्यामुळे त्याच्याशी लागणारे किंवा त्याच्याशी निगडीत असलेले व्यवसाय जर का आपण करत गेलो तर त्या व्यवसायांमधून खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे जाऊन नफा होऊ शकतो आणि त्या व्यवसायांना खूप चांगलं एक भवितव्य आहे. या मार्गाने खूप लोकांनी नवीन नवीन व्यवसाय सुरू केले. पण झालं काय की कोरोनामुळे सगळं जग थांबलं. लोकांना पुन्हा मूलभूत आपल्या गरजा काय असं याच्याकडे लोक यायला लागली. कुठेतरी साधारणतः 30 वर्ष आपण मागे गेलो म्हटलंच तरी चालेल. म्हणजे गरजांच्या संदर्भात आधी ज्या वेळेला आपण आपल्या लहानपणी ज्या गरजा बघायचो की बेसिक गरजांमध्ये सगळ्या गोष्टी चालतं, नंतरच्या गोष्टी अनावश्यक वाटायला लागायच्या, तशी परिस्थिती पुन्हा आली.
सगळी लोक घरात आली, मग घरात राहूनच गोष्टी होत गेल्या. त्यामुळे याच्यातून ज्या लोकांनी नवीन उद्योग सुरू केले होते, या लोकांकरता बऱ्याच गोष्टी अडचणीत आल्या. शिवाय ज्यांना आपण एक लक्झरी सेगमेंट म्हणू शकतो किंवा ज्या रोजच्या जीवनातल्या आवश्यक गोष्टी नाहीयेत, अशा सगळ्या गोष्टींकडे पण लोकांना थोडा त्रास झाला. त्यामुळे तिथून ते व्यवसाय कमी झाले. ज्या छोट्या उद्योगांना जे अनावश्यक होते किंवा या सगळ्या गोष्टींची जी सगळी ज्याला आपण व्हॅल्यू चेन म्हणू, ती सगळी जी पूर्ण व्हॅल्यू चेन होती ही सगळी कुठेतरी थांबली. पण याच वेळेला जसं सॅनिटायझर्स झाले किंवा सेफ्टी इक्विपमेंट झाले, त्याच्यातले काही ना काही नवीन उद्योग पण सुरू झाले. त्यामुळे या काळात लोक त्यांच्या व्यवसाय होणारा जो परिणाम आहे तो किती लवकर समजून त्याच्याप्रमाणे काही सुधारणा जे लोक करू शकले, त्यांच्यावरती होणारा जो एक ओव्हरऑल प्रभाव होता तो कमी झाला. आणि ज्या लोकांना नाही करता आलं त्यांच्यावरचा प्रभाव खूप जास्त झाला आणि तो खूप काळापर्यंत टिकून राहतोय आता. पण तुम्ही आता जसं म्हणालात की काही लोकांवरती तो परिणाम झाला, जास्त झाला, काही लोकांवर कमी झाला कारण ते बदलू शकले. तर असं काही तुम्ही बघितलं का की एका पर्टिक्युलर माइंडसेटच्या लोकांवर जास्त परिणाम झाला किंवा एका माइंडसेटच्या लोकांवर कमी परिणाम झाला, असं काही ऑब्झर्वेशन तुमचं याच्यात आहे? एक गमतीशीर उदाहरण सांगतो आणि मग त्यातून हे पुढची गोष्ट सांगतो. मी एका कंपनीसोबत त्यावेळेस सध्या मी गेली 2 वर्ष झाले काम करतोय. यांचे जे स्वतः कंपनीचे संचालक आहेत ते सध्या 70 पार गेलेले आहेत. आणि त्यांनी ज्या वेळेला सगळं हा आलं, जेव्हा सगळे लॉकडाऊन आलं आणि सगळं सुरू झालं, यावेळेला ही लोक एका प्रायमरी सगळं परफ्युम्स आणि डिओड्रंट्स याच्यात काम करत होती. आणि त्यांना सॅनिटायझर्स आणि हे त्यांच्याकरता नॅचरल एक्सटेन्शन होतं, कारण ते अल्कोहोल प्रोडक्ट्स मध्येच काम करायचे. मग या लोकांनी ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर हे सद्गृहस्थ फक्त एक दिवस घरी थांबले. आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 22 तारखेला गेले, 23 तारखेपासून यांनी सगळ्यात जाऊन परमिशन घेतल्या, सगळ्या अथॉरिटीजकडे गेले, त्यांच्याकडून परमिशन घेतल्या आणि 29 तारखेला त्यांनी त्यांचा पुन्हा उद्योग सुरू केला. नाही म्हटलं तरी पूर्ण मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये प्लॅनच्या अर्धी जेवढी माणसं आहेत तेवढ्या अर्ध्या माणसांनी येऊन काम केलं. म्हणजे तेवढे सगळी कुटुंब सुरू राहिली, लोकांना पण सुरू राहिला, उद्योग पण सुरू राहिला आणि ते खूप मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर सप्लाय करू शकले. हीच गोष्ट आपल्याला इतर इव्हन अगदी महिंद्रा सारख्या कंपनीने पण बघशील तर त्यांनी सगळं थांबवून व्हेंटिलेटर्स डेव्हलप केले. म्हणजे ज्या लोकांनी त्यांच्या या जी गरज होती त्याला स्वतःला अलाइन करून घेतलं, ते व्यवसाय सुरू राहिले. अगदी छोट्या व्यवसायांकडे आलो तर जे अगदी पाणीपुरी आणि यांच्या ज्या छोट्या गाड्या असतात किंवा छोटे उद्योग होते, ती मंडळी पण भाजीकडे शिफ्ट झाली आणि लोकांनी साधारणतः त्यांचाही चरितार्थ चालावा, त्यामुळे लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली. म्हणजे आपल्या इथे ती एक गोष्ट आहे की आपण एक समाज भावना एकत्र जी असते, एकत्र आपण जे म्हणतो मोठं ज्याला वसुधैव कुटुंबकमची जी मोठी भावना आहे, त्यातला छोटासा एक भाग आपल्याला इथे पण दिसला आणि लोकांनी आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सांभाळून घेतलं. हे खूप झाले. पण जे लक्झरी ब्रँड्स किंवा याच्यातली जी मंडळी होती, आता विचार केला तर एक लुई फिलिप शर्ट्स किंवा झोडिएक, हे यांचे असलेले टाईज, यांचे ब्लेझर्स घेणे किंवा हा जो एक प्रकार होता त्याची आता काही गरजच राहिली नाही. म्हणजे घरी तुम्ही वर्क फ्रॉम होमला तुम्ही टी शर्ट्स वरती अटेंड केले तरी ते व्यवस्थित होतं ते, त्यामुळे सूट्स लागत नाही, शूज लागत नाहीयेत. तर हे जे काही व्यवसाय होते या व्यवसायांवरती परिणाम जास्ती झाला आणि त्यांचे जे छोटे डिस्ट्रीब्युटर्स होते किंवा त्यांची जी दुकानं होती त्यांच्यावरती होणारा परिणाम थोडा जास्ती होता. त्यातल्या काही लोकांनी ज्यांनी मेडिकल सप्लाईज किंवा अशा गोष्टींकडे जे वळले त्यांचे व्यवसाय आणि उत्पन्न थोड्या प्रमाणात सुरू राहिलं. पण इतर व्यवसायांना हा मधला काळ बराच अडचणीचा गेला. म्हणजे जे स्वतःला पटकन बदलू शकले त्यांना चांगला फायदा झाला आणि जे थोडे रिजिड होते किंवा जे बदलू शकले नाही त्यांना जास्त या सगळ्या पॅन्डेमिकचा त्याच्यामुळे असर झाला. सो तुम्ही आता याच्या पुढे या सगळ्या सिच्युएशन मधनं काहीतरी चांगलं बाहेर निघू शकतंय असं काही आशावादी तुम्ही आहात का? की म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गाईज ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, असं काही होण्याचे चान्सेस दिसतात आहे तुम्हाला? मी प्रचंड आशावादी आहे. मला एक मनापासून विश्वास आहे की येणारे पुढचं जे दशक आहे ते भारताचं आहे आणि भारताची जी आपण अर्थव्यवस्था म्हणतोय की आता आपण 5व्या क्रमांकावरती आहोत आणि तिथून ती 3ऱ्या क्रमांकावरती जाणार आहे. हे जे सगळं पूर्ण होणारं जे सगळी वाढ आहे आणि हे जे सगळं ट्रान्झिशन आहे हे पूर्णपणे फक्त आणि फक्त छोट्या आणि मध्यम उद्योगांमुळेच होऊ शकतं. कारण मोठ्या कंपन्यांना ते ज्या कुठल्या पातळीवरती जाऊ शकतात ते त्या पातळीवरती चांगल्यापैकी पोहोचले जातात आणि तिथे झाल्यानंतर त्यांची असलेली ग्रोथ एक लिमिटेड आहे. पण आज जिथे सगळ्यात जास्ती रोजगाराच्या पण संधी आहेत आणि नवीन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करून त्यातून रोजगार निर्माण करणं, त्यातून उत्पन्न निर्माण करणं आणि त्यातून चांगला फायदा निर्माण करणं, ही सगळ्यात जास्ती शक्यता आज लघु मध्यम आणि या उद्योगांमध्ये सगळ्यात जास्ती आहे.
आता याच्यातून बघशील, जसं मी हे का म्हणतो याच्या मागचं थोडं बॅकग्राऊंड पण सांगतो. आता काय हो. झालंय की दोन गोष्टी सध्या जगात बदलतात आहेत. आपण बघितलं की गेली 30 ते 40 वर्ष साधारणतः बहुतांश युरोपियन आणि अमेरिकन कंपन्यांनी काय केलं की मला फक्त कॉस्ट कमी किंवा मला त्याची किंमत कमी आहे म्हणून सगळ्यांनी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं. आणि नंतर ज्यावेळेला आता सप्लाय थांबला त्यावेळेला या लोकांना पण लक्षात आलं की अरे आपल्या इथे आता सप्लायच होऊ शकत नाही, आपण जर का तिथून येऊन थांबलं तर आपलं म्हणजे जनजीवन थांबायची वेळ आली. मग त्यांना असं वाटलं की आता आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी पण हवी, पण आता ते उत्पादन करायचं तिथला लोकांचं तसं तो माइंडसेटच राहिलेला नाही, तर लोकांची तशी तयारीच नाही, मानसिकताच नाही राहिलेली. मग ही मानसिकता न राहिल्यामुळे त्यांना आता काय वाटतंय की आपण जसं एक कुठला एक रिस्पॉन्सिबल की जो एक जबाबदारीने वागणारा कुठला देश असेल त्याच्याकडे जर का जाऊन आपण तिथे केलं तर येणाऱ्या संकटामध्ये ही मंडळी आपल्यासोबत उभी राहतील. आता आपण हा सगळा जो व्हॅक्सिन मैत्रीचा भाग बघतो त्यातून एक जगाला एक पूर्ण सगळे एक व्यवस्थित संदेश गेलाय की आमच्या इथे त्रास आहे, पण आम्ही इथे असताना आमच्या इथला त्रास आहे म्हणून जगात आमच्या असलेल्या सगळ्या ज्या काही आमची जबाबदारी आहे ती झटकून टाकून आम्ही आमच्या लोकांचं बघतो अशा भावनेतून आम्ही वागणार नाही. आम्ही आमची जबाबदारी सगळ्या जगाला दाखवू, ही जो आपण एक सगळ्या जगाला आता संदेश दिलाय. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जगातले उद्योग आता भारतातल्या उद्योगांकडे कुठल्या ना प्रकारची एक त्यांच्यासोबत काम करायची संधी शोधतात आहेत. आता बहुतांश उद्योजक बघत असतील की सगळे वेगवेगळ्या प्रकार युरोपियन कॉन्सुलेट आहेत किंवा अमेरिकन कॉन्सुलेट आहेत, हे सगळेजण येऊन त्यांच्या देशातल्या काय गरजा आहेत आणि तुम्ही काय करू शकता याच्याकरता त्या लोकांनी ऑलरेडी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. डायलॉग सुरू आहेत. त्यांच्यातले जे इंडस्ट्री फोरम आहेत ते भारतातल्या इंडस्ट्री फोरमशी बोलून आपण कुठल्या गोष्टींमध्ये एकत्र काम करू शकतो याच्याकरता चर्चा सुरू झाली आहे. हा एक खूप मोठा फॅक्टर झाला, हा जागतिक बदलाचा भाग झाला. दुसरी जी महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे पंतप्रधानांनी जे सगळं वोकल फॉर लोकलचा जो एक पूर्णपणे त्यांनी जे एक आवाहन केलं होतं ते आवाहन भावनिक पातळीवरती खूप लोकांकडे पोहोचलंय. त्याला एक बॅकग्राऊंड पण आहे, त्याच्यात बऱ्याचशा संस्थांनी आधीपासून कामं सुरू केली आहेत, त्यांचा तो एक त्यामुळे त्याला मांडणारा एक वर्ग होता. पण इतर जो दुसरा वर्ग होता तो ठीक आहे मग आपण ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये का नको किंवा आम्ही इंटरनॅशनल ब्रँड का नाही वापरायचे हा भाग होता. तर जेव्हा आता लक्षात आलं की आता हे केल्यानंतरच आपण आपल्या आजूबाजूच्या असलेला सगळा समाज सावरू शकतो, त्यावेळेला आपोआप सगळे ब्रँड बघणाऱ्या लोकांनी हा विचार केला की ठीक आहे मला ब्रँड हवाय ना, मग मी तो भारतातला ब्रँड का नाही करू शकत. मग चांगलं येणारं प्रीमियम खादी असेल किंवा प्रीमियम प्रॉडक्ट आहेत किंवा बांबू प्रॉडक्ट आहेत जे सस्टेनेबल लिव्हिंग करता आपण जे सगळ्या गोष्टी म्हणतो, या सगळ्या गोष्टी आपल्या इथे फार चांगल्या प्रमाणात अवेलेबल होत्या. म्हणजे अगदी पत्रावळींपासून विचार केला तरी आपण हे वर्षानुवर्ष तसंच त्याच निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाला एक सन्मान देऊनच जगत आलेलो आहे. मग या सगळ्या गोष्टींकडे आपण पुन्हा परत का जाऊ शकत नाही हा एक विचार आलाय. आणि त्यातून जे भारतात तयार होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी खेळणींमध्ये बघायला गेलास तर लहान मुलांची लाकडी असलेली खेळणी किंवा बांबूची उत्पादनं किंवा अगदी रियुजेबल ज्या गोष्टी असतात पुन्हा वापर करता येण्यासारख्या, त्या सगळ्या गोष्टींपर्यंत लोक आता भारताकडे पुन्हा आपल्या इथे लोकल प्रॉडक्टकडे बघायला लागले. मुलं पण जाताना आता खेळणं घ्यायला जातात तेव्हा ते कुठे आहे ते बघायला लागलीत, कारण तो एक मुलंही सगळ्यात मोठा एक डिसिजन मेकर असतो. ज्या घरांमध्ये लहान मुले आहेत साधारणतः 6 ते 15-16 मध्ये ते बहुतांश सगळं आपण मार्केटिंगमध्ये तर ऐकतो की सगळे जे निर्णय असतात ती सगळी मुलं निर्णय ते ड्राईव्ह करतात. ही सगळी मुलं पण आता लोकल करता बघायला लागली. या दोन्ही गोष्टींमुळे भारतातले लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत त्यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात संधी होणार आहेत. बरोबर. पण दादा हे म्हणजे ऑफकोर्स हा भावनिक मुद्दा एक तर आहेच की वोकल फॉर लोकल हे आणि आत्मनिर्भर तर हे भावनिक मुद्दे तर आहेच आणि अँटी चायना सेंटिमेंट्स वगैरे हे पण आहे. त्याच्यामुळे कदाचित थोड्याशा म्हणजे स्वदेशी गोष्टी विकत घेण्याकडे लोकांची कल वाढू शकतो. पण कदाचित सुरुवातीला पण काही वर्षांपूर्वी पण हे स्वदेशीचं हे आलं होतं. पण ह्या ॲस्पिरेशनल गोष्टींसाठी भारतीय प्रोडक्ट्स अवेलेबल नसतात. हा एक खूप कळीचा मुद्दा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे अगदी फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं की म्हणजे मी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो हार्डवेअर, तर हार्डवेअर हे चीनमधनंच येतात. ते भारतीय त्याला अजून मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये होत नाही. किंवा आपण साधे बघतो की दिवाळीचे आपण लॅम्प्स बघतो तर ते आपण म्हणतो की दिवे वापरू वगैरे, पण ते दिवे जरी वापरले तरी लाइटिंग करायची लोकांची इच्छा असते आणि ते लाईट बल्ब अजूनही चीनमधनंच येतात किंवा भारतात त्याचं पर्याय उपलब्ध नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी भारतामध्ये खरोखर पर्याय उपलब्ध होऊ शकतात. त्याला संधी भारतामध्ये आहे का? आपण म्हणजे जसं म्हटलं की लाकडी खेळण्यांकडे वळलं पाहिजे, पण तो एक म्हणजे वेगळी मुद्दा झाला तो. तर असं काही आहे का? अप्रतिम मुद्दा विचारला, अप्रतिम प्रश्न आहे नचिकेत. कारण कधी हा
तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की जोपर्यंत आपण त्याला एक सस्टेनेबल पर्याय देत नाही किंवा जो एक दूरगामी एक त्याच्याकरता असलेला इथे दुसरा पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत ती कुठलीही जी चळवळ असते ती थोड्या काळानंतर आपोआप कुठेतरी मागे पडून जाते आणि लोक पुन्हा जुन्या याच्याकडे जातात. हा एक भाग होतो. याच्यातले याचे दोन वेगळे आस्पेक्ट आहेत. एक पहिला जो भाग आहे तो असा की याच्या आधी कधीही जेव्हा अशा कुठल्याही प्रकारची मागणी झाली त्यावेळेला लोकांकडे तेवढं मोठं असं कुठलं करायला त्याच्या मागे असं काही एक कारण नव्हतं, असं एक ठोस कारण नव्हतं. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा सगळी विदेशी कपड्यांची होळी केली त्याचा जो एक प्रतिकात्मकता होती त्याच्या मागे काहीतरी खूप मोठी गोष्ट होती आणि त्याच्यातून आलेली मध्ये स्वदेशी जी चळवळ होती ती खूप वर्ष टिकली. मला असं वाटतं आत्ताचा झालेला हा सगळा जनमानसावरती असलेला जो परिणाम आहे हा खूप वर्ष राहील आणि म्हणजे विशेषतः लहान मुलं जी वर्ष दीड वर्ष आता घरात अडकून पडली आहेत त्यांच्या मागे ते कशामुळे झालंय हा पार्ट राहील. त्यामुळे हे जे काही म्हणजे वागणुकीतला जो बदल आहे तो खूप जास्ती वर्ष राहायची शक्यता खूप जास्ती आहे. पण हे राहायला त्या मुलांकरता आपण कुठल्या ऍस्पिरेशन्स तयार करतो आणि त्या ऍस्पिरेशन्स त्या पूर्ण होण्याकरता लागणारी किंवा त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आकांक्षा पूर्ण होण्याकरता लागणाऱ्या गोष्टी आपण किती लवकर भारतात देऊ शकतो आणि किती चांगल्या प्रकारे देऊ शकतो हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि इथे खरी संधी भारतीय उद्योगांकरता तयार होते. आता चीनचा जो माझा जो अभ्यास आणि माझं जे तिथल्या सगळ्या प्रकाराबद्दलचं माझा जो समज आहे तो साधारणतः असा आहे की तिथे एक इकॉनॉमी ऑफ स्केल सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांनी बेसिकली इकॉनॉमी ऑफ स्केल या गोष्टी करता खूप केलंय. आणि याच्या मागची दुसरी पण गोष्ट अशी आहे की तिथल्या सरकारने काही या बहुतांशी जे उद्योग उभे केले ते उद्योग उभे करताना यांना खूप मोठ्या प्रमाणावरती आणि खूप कमी व्याजदरावरती कर्ज दिली. आणि आजही बघायला गेलास तरी तिथली प्रायमरी जो पॉवर कन्झम्पशनचा जो पार्ट आहे इलेक्ट्रिसिटीचा जो पार्ट आहे तो खूप तिथला सगळा दर जो आहे विजेचा तो खूप कमी आहे. त्यामुळे आपल्या इथे इंडस्ट्रियल ग्रेड जर काय जी इलेक्ट्रिसिटी असेल ती 11 रुपये ते 15 रुपयाच्या मध्ये चालत असेल तर तिथे माझ्या अंदाजाप्रमाणे त्याच्यात ती 10% चालते. त्यामुळे तुमची जी मोस्टली कन्व्हर्शन कॉस्ट जी आहे कुठल्याही कारण रॉ मटेरियल कुठल्याही याचं घेतलंस तरी रॉ मटेरियल तुला साधारणतः एकाच किमतीला मिळू शकतं पण तुझी प्रोसेसिंग कॉस्ट खूप बदलून जाते आणि ती बदललेली जी कॉस्ट आहे ना त्याच्यामुळे आपल्या इथली खेळणी किंवा त्या गोष्टी आहेत तेवढ्या अफोर्डेबल नाहीत असं आपल्याला असं वाटायला लागतं की लोक ती घेऊ शकत नाहीयेत. पण ही गोष्ट मला वाटतं की त्यावेळेला सहज बदलू शकते ज्यावेळेला जर का आपण ठरवलं की त्या प्रमाणातले उद्योग आपण आणायचे आणि काही मूलभूत उद्योगांकरता आपल्याला सरकारला पण तसे निर्णय घ्यावे लागतील. जसं आपल्या इथे आपण काही जीएसटी वेव्हर दिले होते किंवा त्याच्या आधी जीएसटी तर आपण माफ करू शकतो किंवा त्याच्या आधी आपण कस्टम ड्युटी पण त्याच्या आधी माफ करायचो काही लोकांना. आता सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह आणलेत की तुम्ही जेवढं जास्ती उत्पादन कराल त्याप्रमाणे तुम्हाला तेवढे त्याच्यावरती फायदा मिळत राहतो. इक्विपमेंटवरती सध्या पण रिबेट येतात. तुम्ही जेवढे काही सगळी यंत्र आणाल जेवढं काही उभं कराल त्याच्यावरती तुम्हाला 30 ते 40% काही विशिष्ट सेक्टरमध्ये इव्हन 50% पण तुम्हाला सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये त्याची पूर्ण सगळे ते पैसे परत करतो. ती रिबेट मिळते तुम्हाला 5 वर्षात. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आणून आपल्याला एक बेसिक मॅन्युफॅक्चरिंग करायला लागेल. याच्यात जितके म्हणजे व्यवसायांची जेवढी गरज आहे त्याच्यात सरकारची पण तेवढाच सहभाग असणं आवश्यक आहे. आणि माझं जे काही सध्या सरकारी गोष्टींमधलं जे काही वाचन आहे आणि जे काही त्या लोकांसोबत चर्चा होते त्या चर्चेतून मी एवढं नक्की सांगू शकतो की त्यांनी ऑलरेडी या सगळ्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वर्षभरात हे जी सध्याची चळवळ आहे ती चळवळ खूप काळापर्यंत सुरू राहील. याच्यातले होणारे बदल आपल्याला एक वर्षभरात नक्की दिसतील. ओके. सरकारी तुम्ही जसं म्हटलं की सरकारने काम सुरू केलेलं आहे तर छोट्या उद्योगांसाठी जे सामान्य आपल्यासारख्या लोकांनी एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर काय सरकारकडनं म्हणजे काय पॉलिसी चेंज किंवा काय सरकारकडनं मदत होऊ शकते? सध्या तर एक म्हणजे स्टँडअप स्कीम नावाची एक अप्रतिम स्कीम आहे सध्या करायला. सरकारचं कसं असतं ना की म्हणजे आता कुठल्याही प्रकारचं जसं आता सध्या अर्थव्यवस्थेत एक जे कुठेतरी आपण घट म्हणूयात एक आलेलं आहे जीडीपी मध्ये पण आपल्याला घट दिसतंय. याच्यातून सरकार काय करतं की ज्यावेळेला पहिली जी स्टिम्युलस असते पहिलं कुठल्याही प्रकारचं जे पॅकेज आपण म्हणू ते पॅकेज येतं ते सरकारकडून येतं आणि सरकारकडून येणारा जो खर्च असतो ना तो सरकार दरवेळेला त्यांना जिथे इम्पॅक्ट हवा असेल त्या ठिकाणी आणतं. त्यामुळे सरकारने आता काय बघितलं की रोजगार निर्मिती कुठे होऊ शकते, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये होऊ शकते. आपल्या इथे पायाभूत सुविधांची फार मोठ्या प्रमाणात अजून पण गरज आहे. आपण तेवढं तिथपर्यंत गेलो. त्यामुळे रस्त्याचा भाग झाला किंवा त्याच्यानंतर रेल्वे उद्योग झाले. आता आपण इंटरनल वॉटरवेज पण खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे जलमार्गाचं. तर या सगळ्यांना लागणारे जे पूरक उद्योग आहेत यांच्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सरकारी मदत सध्या आहे सगळ्यांकरता उपलब्ध आहे.
दुसरी जी उपलब्ध आहे ती म्हणजे सगळ्या प्रकारचे ज्याला आपण कॉटेज इंडस्ट्री म्हणतो किंवा छोटे जे लघुउद्योग आहेत जे आपण गावांमध्ये तयार करू शकतो. मग त्याच्यात फूड असू देत किंवा अगदी उदबत्तीचं पण असू देत. फूड प्रोसेसिंग करता पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या किंवा महिला बचत गटाच्या मार्फत होणाऱ्या ज्या सगळ्या योजना आहेत, या सगळ्यांकरता सध्या स्टेट बँक आणि इतर सरकारी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बँक आणि योजना आहेत त्यांच्या थ्रू खूप मोठ्या प्रमाणात सध्या फंड अवेलेबल आहे. तुमची जी कंपनी आहे सुहृद कन्सल्टंट, तर ते तुम्ही नेमकं काय या सगळ्यामध्ये काम करता? आम्ही याच्यात साधारणतः 3 वेगवेगळ्या लेवलला काम करतो. एक म्हणजे आम्ही आता जे आमचे काही जे मोठे उद्योग आहेत ज्यांच्याशी मी आता 20 वर्ष झाली गेली काम करतोय, या लोकांकडे आम्ही त्यांच्यातल्या काही विशिष्ट एक प्रोसेस असेल किंवा जो एक भाग असेल उद्योगाचा, त्या याच्यात काम करतो. आता आम्ही प्रायमरी सप्लाय चेन मध्ये बऱ्यापैकी काम करतो. मॅन्युफॅक्चरिंग आपलं पूर्ण सॉफ्टवेअरचं ऑटोमेशन किंवा सॉफ्टवेअर प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंट या भागात काम करतो. त्यांचा कॉस्टिंगचा आमची एक स्पेसिफिक प्रॅक्टिस आहे ज्या ह्याच्यात आम्ही काम करतो. या याच्यात आम्ही कॉर्पोरेट लेव्हलला काम करतो. जी लोक जे लघु आणि मध्यम उद्योग आहेत, या लघु आणि मध्यम उद्योगांकरता आम्ही ज्याला आपण एक पूर्ण व्यवसायाचं नूतनीकरण किंवा त्याला एक बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन म्हणू, या गोष्टींमध्ये काम करतो. जिथे आम्ही कंपन्यांचं सध्याचं त्यांचं असलेलं पूर्ण कंपनीचं स्ट्रक्चर किंवा त्यांचं ते लिगली त्यांनी कसं कंपनी तयार केलेली आहे, मग त्याच्यातून त्यांना लागणारा खर्च कसा असतो, तिथून त्यांचा फायदा किती होतो, त्यांचे खर्च कशा स्वरूपाचे आहेत, मग ते त्यांनी कुठल्या प्रकारे किती कुठून कर्ज घेतलं पाहिजे, ते कसं त्यांनी वर्किंग करून ते त्याची कॉस्ट किती कमीत कमी ठेवता येतो, व्याजदर किती कमी करता येईल, त्याची गरज किती कमी करता येईल, आणि हे सगळं बघून मग ती कंपनी जास्तीत जास्त प्रॉफिटेबल कशी होऊ शकते आणि हा फायदा करत असताना ती कंपनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाढू पण किती शकते. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी आणि ग्रोथ अशा दोन्ही गोष्टींवरती आम्ही काम करतो. आणि तिसरी जी गोष्ट आम्ही करतो ती आम्ही जे छोटे स्टार्टअप्स आहेत आयटी किंवा नॉन आयटी, या लोकांकरता वैयक्तिक पातळीवरती त्या फाउंडर्स करता मेंटरिंग करतो. मग यावेळेला कारण त्यांना त्यांची एक स्वतःची पद्धत असते, त्यांना कोणीतरी ज्याला आपण त्यांच्या सगळे जे आयडिया असतात त्याला बाउन्स करायला किंवा त्यांना एक आरसा हवा असतो की मला हे करायचं तर कोणीतरी मला हो किंवा नाही ते सांगावं. तर मग हे पण भाग करतो. पण हे जास्ती वैयक्तिक पातळीवरती जास्ती होतं. कंपनीच्या बाबतीत होणारे उद्योग मोठे आणि छोटे आणि लघु आणि मध्यम उद्योग याच्यात कंपनीचा भाग जास्ती होतो. बरोबर. पण दादा आता आपण जे बोललो की पुढचं जो काय आहे तो भारताचा असणार आणि त्यासाठी भारतामध्ये लघु उद्योग आणि मध्यम उद्योग यांना खूप मोठ्या प्रमाणात वाढ त्याची होणं आवश्यक आहे. पण कोणालाही आपण समजा विचारलं की तुम्हाला समजा धंदा चालू करायचा असेल तर सगळ्यात मुख्य अडचण काय आहे, हा प्रश्न आपण समजा कोणालाही विचारला तर प्रत्येकाच मॅक्झिमम लोकांचं उत्तर असतं की भांडवल. तर याविषयी म्हणजे तुमच्या पुस्तकाचंच नाव तुम्ही आता जे नवीन पुस्तक तुम्ही लॉन्च करता आहात आता, त्या पुस्तकाचंच नाव तुम्ही ठेवलेलं आहे की मेकिंग वर्किंग कॅपिटल वर्क फॉर यू. सो काय सांगाल, भांडवल कसं मिळवायचं किंवा खरोखर धंदा चालू करायला भांडवलाची गरज असतेच का, आणि असेल तर ती कसं मिळवावं? आता माझ्या स्वतःच्या अनुभवामध्ये मी 2 प्रकारचे उद्योग बघितलेत. म्हणजे किंवा 2 प्रकारचे उद्योजक बघितलेस म्हटल्याचे झाले. याच्यातनं साधारणतः 2 भाग असतात. एक जे लोक ट्रेडिंग करतात आणि एक जे लोक मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसेस देतात. ट्रेडिंग मधली जी मंडळी असतात ते बाय डिफॉल्ट सगळी मंडळी ना आकड्यांसोबत त्यांचा प्रेम असतं आणि त्यांना ते आणि त्यांचे आकडे एकमेकांच्या प्रेमात असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये असलेला फायदा किती, येणारा भाग किती, हा सगळा भाग त्यांना खूप व्यवस्थित माहिती असतो आणि त्यामुळे ही मंडळी ट्रेडिंग करत जातात. मग याच्यातून आलेला जो कुठे एखाद्या वेळेला काही नुकसान जरी झालेलं असेल तरी ते मग कसं भरून काढायचं किंवा याच्यातून काय ते करून ते पटकन ती सायकल त्यांना पूर्ण करता येते किंवा त्यांना थोडं समोर जाता येतं. ज्यावेळेला आपण एखादं सर्व्हिसेस किंवा आपण मॅन्युफॅक्चरिंग बघू, या उत्पादनामध्ये काय होतं की त्यांना करायला आधी फॅक्टरी तयार करा, मग फॅक्टरी झाल्यानंतर त्यांना त्याच्याकरता असलेली सगळी इक्विपमेंट घ्या, मग त्याच्यानंतर त्याला लागणारी माणसं घ्या आणि मग हे सगळं तयार करून त्याच्यातून जे काही उत्पादन होईल ते उत्पादन मग कंपन्यांना द्या आणि ही सगळी सायकल खूप मोठी असते. त्यातलं सुरुवातीला असतं जे पहिल्यांदा भांडवल लागतं ते पण मोठं असतं, जे खेळतं भांडवल असतं ते पण जास्ती लागतं आणि नंतर पूर्ण पुन्हा सगळं विकून येणारा जो पैसा असतो, ही जी सगळी सायकल असते, ही सायकल पण त्यांच्याकरता बरीच मोठी असते. यामुळे ही मंडळी अडचणीत याची शक्यता खूप जास्त असते आणि हे उद्योग सुरू करत असताना आपल्याला लागणाऱ्या भांडवलाची गरज पण खूप जास्ती असते. आता
आजच्या काळात जेव्हा आपण उद्योग सुरू करतो, त्यावेळी उद्योग सुरू करत असताना पहिल्यांदा मला असं वाटतं, की जर का आपण एक व्यवस्थित प्रोजेक्ट प्लॅन तयार केला, किंवा हे करत असताना आपण याच्यातही आपण 2 भागात स्प्लिट करूयात. एक ज्यांना उत्पादन करायचंय आणि एक ज्यांना सर्व्हिसेस द्यायचे. त्यांना सर्व्हिसेस द्यायच्या आहेत, त्यांच्याकरता गोष्टी सोप्या आहेत. कारण सर्व्हिसेस सेटअप करताना जर का तुमचं टेक्नॉलॉजी असेल, तर तुम्हाला लागणारी जी सध्या पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जी असते, टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, ती आज बऱ्यापैकी कमी झाली आहे. कारण तुमच्याकडे सगळीकडे क्लाउड आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःचं खूप मोठं सर्व्हर वगैरे घेऊन घ्यायची गरज नसते. तुम्ही तिथलं या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला मिळत असताना रेंटवरती किंवा सबस्क्रिप्शनवरती अवेलेबल आहेत. हे असं असल्यामुळे यांना एक ठराविक महिन्याची जर का त्यांनी पूर्ण रक्कम बाजूला काढून ठेवली आणि ती त्यांनी एक साधारणतः मला 6 महिने हे पूर्ण माझं स्वतःचं प्रॉडक्ट तयार करायला किंवा सर्व्हिस द्यायला लागणार आहे, त्याच्याकरता मला एवढे पैसे लागतील, यांचं जर का त्यांनी गणित मांडलं, तर ते गणित मांडून सर्व्हिसेस सुरू करणं सोपी होतं. याच वेळेला सर्व्हिसेस छोट्या प्रमाणात सुरू करून ते वाढवत जाणं, ही गोष्ट पण अतिशय सहजपणे शक्य होते. त्यामुळे सर्व्हिसेस करत असताना तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला किती दिवस तुम्ही व्यवसाय सुरू केल्यापासून तुमचा महिन्याचा खर्च कव्हर करायला किंवा ज्याला आपण ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो, तो आणायला तुम्हाला किती वेळ लागेल, हे जर का तुम्ही आधी व्यवस्थित एकदा सगळं लिहून काढलात आणि ते कॅल्क्युलेट केलं, तर तुम्हाला तेवढंच सुरुवातीचं इनिशियल कॅपिटल लागतं आणि त्याच्यानंतर तुमचा येणारा जो पैसा असतो तो आपोआप तुमचा त्याच्यातून त्याला आपण एक रोटेशन म्हणतो व्यावसायिक भाषेत, तसा तो पैसा तुमचा खेळता राहतो, तो होतो. ज्यावेळेला आपण एक मॅन्युफॅक्चरिंग सेटअप किंवा उत्पादनाकरता पूर्ण लागणारी गोष्ट तयार करतो, त्यावेळेला सुरुवातीला करत असताना मला असं वाटतं, की पहिल्यांदा आजच्या काळामध्ये एक चांगला प्रोजेक्ट प्लॅन तयार करणं आवश्यक आहे. कारण आता कसं आहे, की सिडबी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बँका आहेत आता, या बँकांना त्यांच्याकडे आता तुम्हाला प्रोजेक्ट फायनान्स करायची क्षमता आहे. जर का तुमचा प्रोजेक्ट प्लॅन चांगला असेल आणि तुम्ही त्यातलं तुमचं स्वतःचं एक 20 ते 25% जे तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन किंवा तुमचं भांडवल असणं अपेक्षित असतं, तेवढी रक्कम जर का तुम्ही व्यवस्थित केली, तर तुम्हाला या सगळ्या कुठल्याही आज बँकेकडून कर्ज मिळायला फारसा त्रास होत नाही. तो कर्ज मिळतो. याच्यात त्रास कुठे होतो? बऱ्याचदा काय होतं, की आपण हे सुरुवातीचं प्रोजेक्टची पहिल्यांदा खर्च किती होतो ते काढतो. पण तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपलं उत्पादन होऊन ज्यावेळेला आपण आपल्या जो कोणी आपली कंपनी, आपला क्लायंट असेल किंवा जे गिराईक असेल त्याला विकू आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जे पैसे येतील, ही जी सगळी मधला जो भाग असतो, हा वेळ जो असतो, या वेळेत लागणारं जे भांडवल असतं, याचा आपण विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे सुरुवातीला सुरू झालेले उद्योग पण आहेत ना, ते या गोष्टीकरता थांबतात. त्यामुळे जेव्हा आपण एक प्लॅन तयार करतो, त्यावेळेला आपण तो प्लॅन तयार करत असताना त्याचा सुरुवातीचा लागणारा खर्च, त्याच्यासोबतच जर का बँकेशीच डिस्कस करताना काही थोडी वर्किंग कॅपिटलची लिमिट घेतली किंवा आपण आपलेच जेव्हा आपण आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते ठरवत असताना आपण हे बघितलं, की माझ्याकडे पुढे खेळत्या भांडवलाला तेवढ्या वेळेकरता पैसे आहेत, हा विचार करून घेतला, तर मग त्याची व्यवसायाची सुरुवात चांगली होते. आणि नंतर हा जसा थोडा थोडा उद्योग वाढत जातो, तो वाढत जात असताना पण आपण कायम या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे, की माझ्याकडे पुढच्या 2-3 महिन्याकरता माझ्या खेळत्या भांडवलाची किंवा वर्किंग कॅपिटलची व्यवस्थित तयारी आहे. जर का ती नसेल, तर मग काय होतं, की मग ही मंडळी कुठूनतरी पैसे व्याजावरून घेतात आणि व्याजावरून घेतलेली मंडळी त्यांना आनंदाने देतात, कारण सगळे ऍसेट सगळं दिसत असतं. मग ते 2% महिन्याला जातात, 2.5-3% जातात. आणि ह्याचं जेव्हा ते सगळं पूर्ण कंपाऊंडिंग सुरू होतं, ते चक्रवाढ जो प्रकार आहे पूर्ण, तो इतका भयंकर आहे, की शेवटी त्यांनी जेवढा पैसा घेतला असतो त्याच्यात ते दुप्पट तिप्पट पैसा त्यांना परत करायची वेळ येते. त्यामुळे व्यवसायातला जो नफा आहे तो पूर्ण सगळा निघून जातो आणि ही मंडळी फक्त आपल्यावरचं जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्याकरताच काम करतात. त्यामुळे माझ्या पुस्तकाच्या मागचा उद्देशही तोच आहे, की तुमच्याकडे असलेलं जे खेळतं भांडवल आहे त्यांनी तुमच्याकरता तुमच्या व्यवसायाची वृद्धी करायला हवी. तुम्ही तो दिलेलं ते कर्ज परत करायला म्हणून व्यवसाय नको करायला. बरोबर. पण मग तुम्ही एखादं उदाहरण घेऊन समजावून सांगू शकता का, की एखादा स्टार्टअप कोणाला आहे तर त्यांनी हे सगळं प्लॅनिंग कसं करायचं, किंवा तुम्ही एखाद्या स्टार्टअपचं प्लॅनिंग करून दिलं असेल तर त्याचं एखादा कसं उदाहरण तुम्ही देऊ शकाल का? हो, केस स्टडी. नक्कीच. ही एक केस स्टडी आहे. ती माझ्या एका मित्राचा तो व्यवसाय आहे. ही मंडळी मुळात लॉजिस्टिक्समध्ये होती. मात्र लॉजिस्टिक्समध्ये असताना काय होतं, यांच्याकडे एक त्यांनी जे जुना एक साधारणतः 35 वर्षाचा हे पूर्ण सगळा व्यवसाय आहे. माझा मित्र आता याच्या आधी आला, एक 10 वर्षापूर्वी त्या व्यवसायात आला आणि हे करत असताना यांनी काय केलं, की एक स्वतःची ऍसेट तयार केली आणि या
स्वतःच एक मोठं वेअरहाऊस बांधलं. त्या वेअरहाऊसमध्ये सगळं यांच्याकडे मटेरियल येऊन तिथून यांचं सगळं डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय होता. नंतर समोर जात असताना यांना जसं आता ओके. आपल्या इथे सगळं वेअरहाऊसिंग आणि सगळं वाढलं पूर्ण, हे वाढत असताना यांना अजून नवीन नवीन संधी मिळत हो. गेल्या आणि यांनी एका ठिकाणाहून वाढवत माझ्या मित्रांनी 8 ठिकाणी तो पूर्ण व्यवसाय नेला. आता 8 ठिकाणी त्यांचे बरं. वेगवेगळे वेअरहाऊसेस झाले. मग हे वेअरहाऊस घ्यायचं म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचं साधारणतः वर्षभराचं भाडं हे तुम्हाला सुरुवातीला डिपॉझिट म्हणून द्यायला लागतं. मग सगळं हा डिपॉझिटमुळे लागणारा एक खूप मोठा खर्च लागायला लागला. मग हे डिपॉझिट कसं कव्हर करायचं? तर मग ते डिपॉझिट घेत असताना मग त्यांनी कुठून एनबीएफसी कडून पैसे घेऊन देऊ दे. मग आपल्याला लागणार असेल तर मग आपल्याला काही नंतर तो ओव्हरऑल बेनिफिट होणार आहे. त्यामुळे काही भाग जो आहे तो बँकेकडून आला आणि उरलेला जो भाग आहे तो न करता त्यांनी बऱ्याच ठिकाणी एनबीएफसी कडून वगैरे घेतला. आता काही काही ठिकाणी जे मालक बरं. आहेत त्या मालकांनी डिपॉझिट पण कॅशमध्ये मागितलं. आता बँक तर कॅशमध्ये देऊ शकत नाही. पण यांनी तसं अग्रीमेंट न करत गेल्यामुळे काय झालं, की खूप मोठ्या प्रमाणात असलेला पैसा हा डिपॉझिटमध्ये अडकला. आणि या डिपॉझिटमध्ये बरं. अडकलेल्या पैशाची जी कॉस्ट आहे, ती काही काही ठिकाणी तर त्यांनी मोठी अपॉर्च्युनिटी मिळते म्हणून अगदी 21% पण त्यांनी कर्ज घेतलं. तर हे घेतल्यामुळे काय झालं, की तो बरं. जो बिझनेस आहे, की ओव्हरऑल त्या म्हणजे पूर्ण लॉजिस्टिक्सचा बिझनेस तुम्ही तुमच्याकडे येऊन वेअरहाऊस करून पुढे समोरच्याला बिल करणं एवढीच अपेक्षा असते. या डिस्ट्रिब्युशनमध्ये साधारणतः एक बरं. 12% मार्जिन असते. मग आता जर का बरं. तुमच्याकडे काही ठिकाणी तुम्ही असलेलं कर्जच 21% ला घेतलेलं असेल, हं. तर मग ते पूर्ण कधीच सस्टेनेबल होत नाही आणि तुमचा झालेला नफा हा पुढची 2-3 वर्ष हा फक्त त्याचा असलेला आधीचं जे व्याज आहे तेवढं व्याज भरण्यातच जातो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तो बिझनेस प्रॉफिटेबल व्हायला लागतो. आणि याच्यामध्ये जर का काही सप्लाय चेनमध्ये चेंज झालं किंवा असलेल्या कंपनीने त्यांचा काहीतरी निर्णय बदलला, की तुमचे असलेले पैसे पूर्ण अडकून पडतात आणि सगळा तो तुम्हाला तेवढं नुकसान म्हणजे तुम्हाला ते नुकसान म्हणजे पदरात घ्यायला लागतं. असे प्रकार घडले त्यांच्यासोबत. म्हणून मग आता जेव्हा आम्ही हे सुरू केलं, मग आम्ही काय त्यांच्याशी सगळं चर्चा केली, की आधीची असलेली ॲसेट जी आहे, त्याची आजची किंमत किती? मग त्या किमतीचं आपण जर हं. रिव्हॅल्युएशन केलं, रिव्हॅल्युएशन केल्यामुळे मग बँकेकडे देखून आपल्याला त्या प्रमाणात आपल्याला बँकेकडून कर्ज घेता आलं. आणि हे जे बँकेकडून कर्ज आलं, म्हणजे आपण व्यवसाय करता आणलेलं बँकेकडून आलेलं जे कर्ज आहे, या कर्जाच्या अगदी ज्यावेळेला आपण गेलो, हे सगळं कर्ज आपल्याला 9% वरती मिळालं. हे विचार करा म्हणजे एका बरं. साईडला त्याने 21% दिले होते आणि आता हे 9% वरती आलं. मग हो. हा जो आलेला सगळा पैसा आला, इथून त्यांचं मॉडेल सगळं पूर्ण व्यवस्थित बसायला लागलं. मग आपण यांच्याशी पार्टनरशिप केली. बँकेकडे जाऊन पूर्ण रिप्रेझेंटेशन केलं, की आपण कुठल्या प्रमाणात करतोय, याच्यातला कुठला पार्ट आपण देतोय आणि त्यातला जो 50% पार्ट आहे, ज्याच्याकरता आपण त्यांनी काही ठिकाणी त्यांना कॅश भाग होता म्हणजे रोख द्यायला लागली. पण उरलेला जो सगळा भाग आहे, हा सगळा भाग आपण व्यवस्थित त्यांच्या बुक्समध्ये बिल्ड करून तेवढ्या ॲसेट्स आपल्या घेतल्या. त्याचे प्रॉपर अग्रीमेंट घेतले आणि त्या सिक्युरिटाईज अग्रीमेंट असल्यामुळे आपल्याला बँकेकडून तसं करता लागणारी सगळी कर्ज पण मिळायला लागली. आणि आपोआप गेल्या म्हणजे 2 बरं. वर्षामध्ये आता त्यांचं ते ऑलरेडी त्यांचा बिझनेस साधारणतः दीडपट झालेला आहे. म्हणजे पुढच्या 2 वर्षात ते आता अजून डबल करतील. एवढा सगळा असा फरक पडतो आपण जसं एकदा बरं. विचार केला तर. वाह! पण दादा हे तुम्ही एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या, हे सगळे आकडे आणि हे सगळ्या गोष्टी ऐकून सामान्य माणसं आधीच धंद्याला घाबरतात. ते अजून जास्त घाबरायला लागायला नको. तर तुम्ही काय सांगाल, की ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या कॉम्प्लिकेटेड न करता सुरुवातीलाच समजा ते सिंपल ठेवायचं असेल, तर काही टिप्स तुम्ही देऊ शकता का? की ह्या गोष्टी एखाद्या व्यक्तीने धंदा चालू करताना ह्या गोष्टी अजिबात करू नये आणि या गोष्टी नक्की कराव्या? आजच्या काळामध्ये फक्त आता भांडवलाच्या पर्स्पेक्टिव्हने सांगतो, कारण इतर गोष्टींमध्ये प्रत्येकाने आपलं हो. पॅशन करता करावं. पण मला काही काही गोष्टी बरोबर, बरोबर. व्यवसाय सुरू करत असताना त्याच्या आधी 2 गोष्टींकडे त्यांनी भांडवलाच्या दृष्टीने काय असताना ते बघावं. पहिलं भाग म्हणजे ना त्यांनी हं. आपण पूर्ण हा जो व्यवसाय उभा करू, या व्यवसायामध्ये आपण सुरुवात केल्यापासून मला हं. याला येणारा जो कोणी ग्राहक असेल तो आणि त्याच्यानंतर येणारा माझ्याकडे असणारा रेव्हेन्यू जो काही माझं उत्पन्न येईल, ते उत्पन्न आल्यानंतर माझा खर्च आणि उत्पन्न जे दोन्ही एका वेळेला मॅच होईल, म्हणजे माझा ब्रेक इव्हन पॉईंट येईल, याचं पूर्ण अनालिसिस हं. आधी पहिल्यांदाच करावं. ही पहिली गोष्ट आहे. बरं. कारण ज्यावेळेला तुम्ही हे करता, त्यावेळेला तुम्हाला हे पूर्णपणे कळतं, की मला लागणारं भांडवल किती आहे? हं, आणि हं, मग ते जे हं. भांडवल आहे, मग एकदा मला कळलं, की हे सगळं माझं एवढं मला पूर्ण भांडवल लागणार आहे. आणि मग मला माहिती आहे, की मला साधारणतः एवढं माझ्याकडे तयारी नाहीये. मग आपण हे विचार करू शकतो, की मी याच्यातली कुठली गोष्ट मला विकत घेणं आवश्यक आहे, कुठली गोष्ट मी ॲज अ हं, सर्व्हिस घेऊ शकतो. उदाहरणार्थ जरी तुम्ही एखादी प्रॉडक्ट करायचं असेल, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल आणि ते हं. मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तुम्हाला असं वाटतं, की माझा प्लांट असेल आणि मी सगळं केलं तर चांगलं आहे. पण आज म्हणजे खरोखर अशी परिस्थिती आहे बाहेर गेल्यानंतर किंवा अगदी पुण्यात म्हणशील तर सगळ्या इंडस्ट्रीकडे 100% काम नाहीये.
लोक 40% आणि 50%, काही लोक 60% पण काम करतात. मग तुम्हाला जर का एखादं प्रॉडक्ट डेव्हलप करायचं असेल तर तुम्ही कुठल्या तरी सध्याच्या असलेल्या एका कंपनीशी तुम्ही व्यवस्थित करार करू शकता की मी हे प्रॉडक्ट तुमच्याकडे डेव्हलप करून गेली, सगळी आयपी आणि सगळं माझं आहे, व्यवस्थित त्याचं अग्रीमेंट करून घ्या, त्यांच्याकडून ते प्रॉडक्ट डेव्हलप करून घ्या. म्हणजे तुम्हाला सेटअप करायची गरज नाहीये. तुम्ही डेव्हलप केलेलं प्रॉडक्ट जे ते सगळं आहे ते तुम्ही त्यांना द्या, आणि ज्यावेळेला तुमच्याकडे तो व्यवसाय पूर्ण होतो, तुम्हाला एक त्यातून उत्पन्न सुरू होतं, आणि जेव्हा ते तुम्ही बँकेला दाखवू शकता की माझ्याकडे असलेलं हा जो सगळा माझा व्यवसाय आहे, पूर्ण बिझनेस केस आता इथे तयार आहे, ज्याला आपण एक मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट म्हणू, तसं सगळं एक मिनिमम व्हायबल बिझनेस माझा पूर्ण तयार आहे. हे ज्या वेळेला तयार होईल ना, मग त्यावेळेला तुम्ही बँकेकडे जाऊन मग स्वतःचा सेटअप करू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे थोडं वेगळ्या पद्धतीने बघा. म्हणजे मी स्वतःचा सेटअप केलं पाहिजे अशातला भाग नाही. मी इतर कोणाचा सेटअप वापरून माझी स्वतःची असलेली अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट कमी करू शकतो का, हा एक भाग बघू शकतो आपण. दुसरी गोष्ट आपण आता बघायला हवी ती अशी की सध्या पूर्ण म्हणजे ट्रेडिंग मध्ये पण आपण किती याच्यात काम करू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट एक सप्लायचा भाग झाला, एक मॅन्युफॅक्चरिंगचा भाग झाला, दुसरा जो भाग झाला तो सप्लायचा. मला असं वाटतं की सध्या भारतामध्ये एक ऑनलाईन सप्लाय किंवा ज्या गोष्टी एक नागपूर बेस्ड एक सुंदर पोर्टल आहे स्वदेश बाजार म्हणून, त्यांनी दोघींनी तयार केलेलं आहे. आभा आणि तन्वी म्हणून दोघी जणी आहेत, त्यांनी हे सुरू केलेलं सेटअप आहे. यांनी बेसिकली ज्या स्वदेश भारतात तयार होणाऱ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी, जसे काही स्पेसिफिक कॉफीज आहेत किंवा अगदी वर्ध्याची मंडळी किंवा विदर्भाची मंडळी करतील की केळकरांचे प्रॉडक्ट आहेत वर्ध्याचे, किंवा अगदी राजमलाई किंवा बोलकुटे, ज्या गोष्टींशी तुम्ही तुमच्या लहानपणात निगडीत करू शकता, अशा गोष्टी पण त्यांनी ऑनलाईन आणल्यात. तर आता दुसरी जी संधी अशी आहे की तुम्ही असलेले व्यवसाय आहेत ज्यांचं काहीतरी तिथे एका ठिकाणी अस्तित्व आहे आणि त्यांना त्याच्या पलीकडे आता बघायचं नाही, अशा गोष्टींना तुम्ही एक दुसरी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि त्यांचं ट्रेडिंग, हा पण एक खूप मोठा सध्या संधी आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन सेल्स किंवा ह्याच्यात जाणार असाल तर ती एक खूप मोठी संधी आहे. दुसरी गोष्ट, एक चायनामध्ये जो एक पार्ट बघितला, म्हणजे जे एक रिकव्हरीचं मी त्यांच्या इथे बघतोय, तर त्यांच्या इथल्या रिकव्हरीमध्ये एक सोशल सेलिंग नावाचा एक प्रकार खूप मोठ्या प्रमाणात सध्या चीनमध्ये सुरू आहे असं बघतो. सोशल सेलिंगचा त्यांच्या इथला कन्सेप्ट काय की आता सगळे लोक बघतात की माझं जे नेटवर्कमध्ये मी आज एखादी कुठली गोष्ट घेणार असेल तर माझ्या नेटवर्कमध्ये ती कोणाकडे आहे का, किंवा कोणीतरी त्यातून देत आहे का. मग मला ती अमेझॉनवरती ठीक आहे, ती आज मला समजा अमेझॉनला 500 रुपयाला मिळत असेल आणि माझ्या इथल्या जणांचं 525 ला मिळत असेल तर ठीक आहे, 5 दिवस थांबण्यापेक्षा मी इथून याच्याकडून घेतो, किंवा ठीक आहे याला 25 रुपये जास्ती मिळत असेल तरी मला चालेल, किंवा कदाचित तो बल्कमध्ये घेत असेल तर अमेझॉनची बाकी डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आणि सगळी जास्ती असते, त्यामुळे तो 500च्या ऐवजी 480 ला द्यायची शक्यता पण असते, कारण अमेझॉनची स्वतःची एक डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे. या अशा गोष्टी पण होतात आहेत. म्हणून एक सोशल सेलिंगचा एक एरिया हा होऊ शकतो. आपल्या इथे असलेल्या प्रॉडक्टला करणं हा एक दुसरा भाग होऊ शकतो. तिसरी गोष्ट ज्याची आता खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे ती म्हणजे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आणि फूड प्रोसेसिंग प्रॉडक्ट. फूड प्रोसेसिंग प्रॉडक्ट मध्ये आपण आधी असलेले छोटे लघुउद्योग बघितलेत की जे एका गावात एकाच ठिकाणी जायचे, पण त्याच्या पलीकडे जर का जायचं असेल तर तसा एक व्यवसाय सुरू करून, ज्या एक स्वतःचा एक नेटवर्क करून, अगदी साधे छोट्या छोट्या म्हणजे चटण्या आणि पापड वगैरे करून देणारे जे मंडळी असतात तिथून देखील सुरुवात करून त्याचं जर का पॅकेजिंग व्यवस्थित करता आलं असतं आणि त्याचे क्वालिटी स्टँडर्ड्स वाढवता आले, सुरुवात छोट्या प्रमाणावर ते करता येऊ शकते, पण तिथून हळूहळू जर का ते क्वालिटी स्टँडर्ड वाढवत गेले तर असे व्यवसाय पण कमी भांडवलातून सुरू होऊ शकतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती जाऊ शकतात, म्हणजे खूप मोठे होऊ शकतात हे व्यवसाय. बरोबर. सो तुम्ही आता जसं म्हणतात की ऑनलाईन हे आणि तुमचं स्वतःचं पण डिजिटलायझेशनवर मी आहे काम असं बघितलेलं आहे. सो बरेचसे माझ्या ओळखीतले असे जुने व्यावसायिक असे आहेत की जे अजूनही ऑनलाईन जायला त्यांना म्हणजे ते अजून तयार नाही आहेत. तर काय म्हणजे फ्युचर हे डिजिटल माध्यमांच्या थ्रूच असणार आहे का? काही लोकांना समजा नसेल जायचं त्या याच्यावरती, ऑनलाईन नसेल जायचं, तर तेही चालू शकणार आहे? तुम्ही ऑनलाईन जाणार नसाल तर तुम्ही एका छोट्या वर्तुळात राहाल आणि तुमची जी काही वाढ होईल ती एका मर्यादेपर्यंतच होऊ शकेल. तुम्हाला जर का एक स्वतःचा एक व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती न्यायचा असेल, म्हणजे तुम्ही अगदी सूक्ष्म ते लघु ते मध्यम या 3 भागात जर का तुम्हाला स्वतःचा पूर्ण प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आज ऑनलाईन जाण्याशिवाय इलाज नाहीये. मला असं वाटतं की म्हणजे इव्हन जुनी मंडळी पण मी ज्यांच्याशी बघतो ना, त्यांना आता तू म्हणतोयस त्याप्रमाणे बरोबर होतं की त्यांना असं वाटतं की ऑनलाईन कशाला हवं. कारण आता मी सुरुवातीला 10 वर्ष कोर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम केले, त्यामुळे माझाही ठाम विश्वास असा होता की मला कुठली एखादी ऑर्डर काढायची असेल तर मी त्या परचेसवाल्या माणसाकडे जाऊन बसणार, त्याची माझी मैत्री आहे, मी त्याच्याशी बोलून ते बोलणार आणि त्याच्यानुसार मला मग ती ऑर्डर येणार.
आणि हे अगदी सुरुवातीचं सेल्स, ज्याला आपण एक रिलेशनशिप डेव्हलपमेंट नावाचा एक स्टँडर्ड सेल्स मधला भाग असतो, तो बहुतांश लोकांचा छोट्या उद्योगांमध्ये हाच असतो. कारण तिथे सेल्सची सगळी म्हणजे सगळी जबाबदारी ही एकतर स्वतः मालकाची असते, किंवा 2 सेल्सची माणसं असतात जी जाऊन सगळं ते ऑर्डर आणत असतात, आणि बहुतांश ठिकाणी हे सगळं जे त्यांच्या आपापसातले संबंध आहेत त्याच्यावरती होतं. आता काय होतंय की आता गेल्या वर्षभरात लोकांना कळलंय, बहुतांश लोकांना कळलंय की आता तुम्हाला तिथे जायची गरज नाही. मोठ्या कंपन्यांमध्ये लोक तर तुम्हाला आता सरळ यायला नाहीच म्हणतात. ते सरळ सांगतात की आम्ही घरून काम करतोय, तुम्ही घरून काम करा, आपण एकमेकांशी बोलूयात, आणि बोलल्यानंतर जे तुमचं टेक्नॉलॉजी काय आहे मला माहितीये, तुमचं प्रॉडक्ट काय मला माहितीये, तुमचं प्रॉडक्ट जोपर्यंत आमची रिक्वायरमेंट पूर्ण करताय तोपर्यंत आपण सगळं अग्री करू, तुम्ही इथे येऊन ते ऍक्च्युअली येऊन फक्त इन्स्टॉल करा. या गोष्टीमुळे बरेचसे जे इंजिनिअरिंग सेक्टर आहे त्यातल्या लोकांना हा म्हणजे चेंज करायला लागला. ऑटोमोटिव्ह मध्ये, सप्लाय चेन मध्ये जे टियर 1 टियर 2 आहेत त्या लोकांमध्ये पण हा इम्पॅक्ट नॅचरली आला, ते सगळं होत गेलं. त्याच्या पलीकडे जो सेक्टर आहे अनऑर्गनाइज किंवा जो टियर 3 सेक्टर जो पार्ट आहे, या टियर 3 मध्ये अजून हा थोडासा एक प्रश्न आहे. या व्यवसायांमध्ये जी लोक नवीन आली आहेत, ज्यांची दुसरी पिढी आली आहे, त्यांच्याकरता ही गोष्ट सोपी आहे. म्हणजे साधारणतः एक 50च्या आसपास आहेत आणि त्यांची नवीन पिढी आता व्यवसायात यायला बघत नाहीये किंवा दुसऱ्या व्यवसायात बघते, त्यांच्याकरता हा काळ थोडासा कठीण आहे. पण त्यांनी ना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता, की त्यांचं जर का त्यांनी इंटरनेटला आणि ईमेलला आणि डिजिटल मार्केटिंगला जर का स्वतःचं सेल्समन केलं, तर त्यांच्याकरता आता पूर्ण जग हे त्यांचं मार्केट आहे. म्हणजे पुण्यातल्या मंडळीने जाऊन एक माणूस भोसरीमध्ये जातो, एक माणूस पिंपरीला जातो, आणि एक चाकणला जातो, आणि एक नंतर हडपसरला जातो, असं करायची अजिबात गरज नाहीये. सगळ्यांकरता आज ते तिथेच बसून त्यांना, म्हणजे फरीदाबादच्या एमआयडीसीला जायचं असेल किंवा चेन्नईच्या एमआयडीसी असेल, प्रत्येक ठिकाणी जे त्यांचे आज क्लायंट आहेत त्या क्लायंटच्या प्रत्येक कॉम्पिटिटरकडे ते फक्त आणि फक्त एक ईमेल पाठवून आणि गुगल मीटद्वारे जाऊ शकतात. त्यामुळे तसं बघायला गेलं तर जी आपण एक सेल्स कॉस्ट म्हणतो, म्हणजे कुठली गोष्ट विकायचा जो खर्च आहे तो आता प्रॅक्टिकली झिरो झालाय. कारण एक तुमच्या मोबाईलच्या प्लॅनमध्ये आणि फ्री गुगल मीटमध्ये सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी बघितलं तर त्यांना खूप खूप फायदा होऊ शकतो. बरोबर. तुम्ही सुरुवातीला जसं म्हणलात की हा पुढचा काळ जो आहे तो भारताचा असणार आहे. तुम्ही एवढ्या लोकांबरोबर काम करता, पण मराठी माणूस, आपण म्हणतो की मराठी माणूस आणि धंदा हा काय खूप म्हणजे यांचं खूप चांगलं नातं नसतं बरेचदा. काय सांगाल की पुढच्या काळात हे सगळ्या गोष्टी बदलू शकतात, बदलतात आहे, की मराठी माणूस पण बाकी इतर गुजराती मारवाडी लोकांसारखाच ट्रेडिंग व्यवसायात आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण पुढे जाऊ शकतो, आणि पुढची जी पिढी आहे ती आहे का म्हणजे इन्क्लाइंड एंटरप्रेन्योरशिप कडे आणि बिझनेसेस कडे? हो आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. मला काय वाटतं ना की आता मी स्वतः जर का बालपण बघितलं किंवा त्याच्यानंतर जिथून आपण आलो त्या बघताना बहुतांश वेळेला काय की एक समृद्धीकडे जायचा नाही, काहीतरी असा एक चाकोरीबद्ध एक मार्ग सगळ्यांकरता होता, आणि त्यावेळेला ती काळाची गरज होती. म्हणजे तशी एक परिस्थिती असते, तर जसं जसं समाज पुढे जातो त्यातून त्याच्या होणाऱ्या काही गोष्टींच्या धारणा बदलत जातात. त्यावेळेला सगळ्या ज्या भिंती होत्या ना त्या खूप अशा पक्क्या होत्या. म्हणजे कुठल्या वेळी शिक्षकांकडे कोणी इंजिनिअरिंगकडे जाणार, कोणी डॉक्टरकडे जाणार, आणि कोणी व्यवसाय करायचा, या गोष्टी फार सगळ्या ठरलेल्या होत्या. मला असं वाटतं त्या सगळ्या ज्या आता मर्यादा किंवा त्याच्या सगळ्या भिंती आहेत त्या आता पूर्णपणे कोसळून पडल्यात. नवीन येणारी जी पिढी आहे ती व्यवसायाकडे खूप वेगळ्या प्रकारे बघते आता. ते त्यांच्याकडे आता कसं होतं ना, म्हणजे आपण एक ते मास्लोची हायरार्की जर का आठवली पूर्ण, की त्याची प्रत्येकाची गरज काय असते, तर ज्या लोकांनी आधी मेहनत केली आणि ते कुठेतरी एका ठिकाणी आले, त्या मुलांचा आता अन्न वस्त्र निवारा हा प्रश्न आई वडिलांनी जवळपास कायमचा संपवलेला आहे. त्यामुळे त्या मुलांना आता त्या गोष्टींची गरजच राहिलेली नाही. त्यांना आता कुठेतरी एक सेन्स ऑफ फुलफिलमेंट हवंय. म्हणजे मी काहीतरी करतोय त्यातून मला समाधान मिळालं पाहिजे, आणि मग ते समाधान करत असताना ते कुठेतरी नोकरी करूनच मिळेल असं नाही. त्यामुळे ही जी नवीन आलेली मुलं आहेत, आता मी काही कॉलेजेसमध्ये वगैरे ज्यावेळेला जातो, म्हणजे सेशन्स करता किंवा काही इंटरव्ह्यू म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज करता वगैरे जेव्हा आम्ही जातो मुलांची तयारी करून घ्यायला, त्यावेळेला असं लक्षात येतं की या मुलांचं आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. त्यांना त्यांच्याकरता जी सॅटिस्फॅक्शन हवंय ती खूप वेगळी गोष्ट आहे. आणि ही मुलं त्यांना कुठे एकदम स्टार्टअप मध्ये जाऊन जॉईन करणं किंवा नवीन व्यवसाय सुरू करणं, या दोन्ही गोष्टींकरता ते तयार आहेत. मला असं वाटतं की मराठी मुलांचा जो एक पहिली ट्रान्झिशन जी होईल त्यातली काही, ती याच्यातली मुलं स्टार्टअप मध्ये जाणं, म्हणजे एक जाऊन मला LNT मध्ये आणि टाटा मोटर्स मध्ये जायचंय किंवा मला इन्फोसिसला जायचंय, त्याच्याऐवजी मी स्टार्टअपला जॉईन करतो, हा एक पार्ट थोडा आधी होईल. त्याच्यानंतर व्यवसायाचा पण पार्ट. आणि आता खूप मोठ्या प्रमाणात मराठी उद्योजकांच्या पण, ज्याला आपण यशोगाथा म्हणतोय, त्या सगळीकडे आता प्रसिद्ध होत आहेत. आधी त्याच्या सगळे विरुद्धच उदाहरणं असायची.
तुम्ही एकदा एक कोणाचं चांगलं सांगायला गेलं की हे बघ त्याच्या व्यवसायाचं खरं, त्याच्या व्यवसायाचं काय असं आई वडील सांगायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. बहुतांश लोक येऊन होतात आहेत व्यवसायात, पण ते चांगल्यापैकी यशस्वी होतात आहेत. त्यामुळे येणारी पिढी पण व्यवसायाकडे चांगल्या पद्धतीने बघते. मग तुम्ही आता येणाऱ्या पिढीला एक व्यावसायिक म्हणून जे पुढे जाऊ पाहताय त्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? येणाऱ्या पिढी करताना मला एकच विनंती आहे की त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे ना मोकळ्या मनाने, म्हणजे जर आपण ओपन माइंडसेटने बघतो तसं बघावं. कुठल्याही गोष्टीकडे आज ज्या होतात त्याच्याकरता कमी किंवा जास्त, किंवा हा प्रकार कमी, हा व्यवसाय कमी, हा व्यवसाय वाईट असं न बघता प्रत्येक गोष्टीकडे त्यांनी ओपन माइंडने बघावं आणि त्याच्यातून संधी प्रत्येकच उद्योगात आहेत. म्हणजे अगदी बघायला गेलं तर रिसायकलिंग जर का आपण म्हटलं तर रिसायकलिंग हा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. तसा बघायला गेलं लोक त्याला कचरा आणि कचरा करतात, पण कचऱ्यातून निर्मित होतं. आज आपण सीएनजी याचा विचार करतो, तर इव्हन कचऱ्यापासून सीएनजी उत्पन्न करणं हा पण एक मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे कुठलाही व्यवसाय लहान किंवा मोठा नाहीये. त्यामुळे व्यवसायाकडे त्यांनी आज पूर्णपणे मोकळ्या मनाने बघावं, त्यांना काय करता येतं ते बघावं आणि तयारी सुरू करावी. आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आज उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे स्वतःची एक पूर्वतयारी करावी, प्रत्येक गोष्टीकडे मोकळ्या मनाने बघावं आणि ज्यावेळेला जास्तीत जास्त गोष्टी आत्मसात कराव्या आणि हे असं ठरवून एक व्यवस्थित, त्याला आपण एक इन्फॉर्म डिसिजन म्हणतो, जो एक सगळी माहिती घेऊन घेतलेला निर्णय घ्यावा. असा निर्णय व्यवसायात उतरायचा घ्यावा. आणि जर का त्यांनी अशी पूर्ण तयारी करून आणि माहिती घेऊन जर का असा निर्णय घेतला तर मला 100% खात्री आहे की ते सगळेजण या व्यवसायामध्ये पण तितकेच यशस्वी होते. अरे वा. दादा, आता आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे वळूया. एका वाक्यात उत्तर द्यायची आहेत. एक पुस्तक जे तुम्ही वाचलंय ज्याच्यामुळे तुम्हाला खूप प्रेरणा मिळाली आणि जे तुम्ही सगळ्यांना सजेस्ट कराल की वाचलंच पाहिजे. इंडिया अनइन्कॉर्पोरेटेड, डॉक्टर वैद्यनाथन यांचं पुस्तक आहे. ओके. तुमच्या दैनंदिन आयुष्यातली एक सवय ज्याच्यामुळे तुम्ही एवढं सगळं अचीव करू शकलात? सकाळी लवकर उठणं. ओके. एक सेक्टर ज्याच्याविषयी तुम्ही खूप बुलिश आहात? MSME, लघु आणि मध्यम उद्योग. त्यातलं पर्टिक्युलर सेक्टर सध्या जे आहे ते होलिस्टिक लिव्हिंग. तुम्ही एवढ्या बिझनेसेस बरोबर किंवा एवढ्या कंपन्यांबरोबर काम करता, तर लोकांना स्वतःबद्दल असलेला एखादा गैरसमज जो खूप कॉमन आहे तो माझ्यापर्यंत मला पण लागू येतो, म्हणजे की मला खूप येतं, मला खूप कळतं. असतंच. एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की उद्या संध्याकाळी समजा 8 वाजता दूरदर्शनवर तुम्हाला बोलवलं आणि भाईयो और बहनो, आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला तुमची मन की बात सांगायची आहे, तर काय सांगाल तुम्ही? लेट्स मेक इंडिया ग्रेट अगेन. भारताला आपण पूर्ण आपलं असलेले जे वैभव आहे ते पुन्हा परत मिळवून देऊयात. ग्रेट. चारुदत्त दादा, तुम्ही इथे आलात, सगळ्यांशी गप्पा मारल्यात आणि एवढं सगळं छान माहिती आम्हाला दिली, आणि या सगळ्या निराश वातावरणातनं नक्कीच तुम्ही जसं म्हटलात तसं की पुढचा काय नक्कीच भारताचा असणार आहे आणि उद्योजक भारतातनं खूप तयार होतील अशी आशा करू. आणि तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नचिकेत ही संधी दिल्याबद्दल. आणि मला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचं, येणारं जे दशक आहे ते सगळं आपलं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात की आपण पुन्हा भारताला त्याच्या गौरवशाली, जी जगाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये भारताची जी सगळ्यात मोठी ज्याचा सहभाग होता त्या पूर्ण जागेकडे, भारताच्या पहिल्या जागेकडे आपण भारताला घेऊन जाऊयात. सगळेजण मिळून प्रयत्न करूयात. मित्रांनो, चारुदत्त पांडे यांच्याबरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज आमची वेबसाईट www.mipodcaster.com याच्यावर व्हिजिट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोचवा. पुन्हा भेटूया एका नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.